निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचा एक्सप्रेस। सर, आज तुमची मीटिंग आहे पाटबंधारे सगळा विषय काय असेल? आणि आपल्या नियामक मंडळाची बैठक आहे की हे नियमितपणे महामंडळाच्या अंतर्गत सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या कामांचा आणि भविष्यातील योजनेचा आढावा आपण घेतोय। बऱ्याच वर्षानंतर खरं या नियामक मंडळाच्या बैठका आता त्यांच्या मुख्यालयात होत आहेत आणि त्यामुळे सविस्तर आढावा आपण करणार आहोत। दुसरा म्हणजे भूषण गवई निकाल सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली, त्यांची सुद्धा बऱ्याच प्रमाणात चर्चा झाली। तुम्हाला काय वाटतं? एक मला मनस्वी अतिशय आनंद आहे आणि मी आपले सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी माननीय भूषण गवई साहेबांची जी निवड झाली त्यांचं तुम्ही मनापासून अभिनंदनच करतो। अतिशय अपराईट आणि निर्भीडपणे काम करण्याची त्यांची ख्याती आहे। आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलं आहे आणि त्यांनी आपली स्वतःची वेगळी छाप या ठिकाणी उमटवली होती आणि मग मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून आहे। त्यांनी पद घेतल्याबरोबर एक महत्त्वाची भूमिका घेतली की म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाला त्यांनी आदेश दिले की आणखी खंडपीठ स्थापन करा आणि मराठा आरक्षणासंदर्भात जी आव्हान देणारी याचिका पेंडिंग आहे, SCBC आरक्षण जे सरकारने दिलं होतं त्याला आव्हान देणारी याचिका पेंडिंग आहे, त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नाहीत, मेडिकलच्या 10% जागा आहेत त्याचे प्रवेश होत नाहीत, तर त्या संदर्भामध्ये लवकर निर्णय घ्यावा असे सुद्धा त्यांनी आदेश दिले। त्यांच्या निर्णयाचा मी स्वागतच करतो। शेवटी न्यायपालिकेकडून लोकांना अपेक्षा आहेत। माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्यापूर्वी मुख्यमंत्री होते आणि आता मुख्यमंत्री झाल्याच्यानंतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी जी भूमिका मांडली आणि त्या बाबतीमध्ये सरकारची भूमिकासुद्धा अतिशय सकारात्मक आहे। मला वाटतं माननीय सरन्यायाधीशांनी दिलेले जे सूचना आहेत निश्चितच त्यामुळे या सगळ्या कामाला गती। राष्ट्रवादीची भूमिका आहे, तुम्ही कसं बघता याच्यात आणि अजित पवार तुमच्यासोबत आहे? राष्ट्रवादी एकत्र मी मागे एक सांगितलं होतं की राष्ट्रवादी एकत्र येणं न येणं तो त्यांचा दोन्ही पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे। शेवटी दोन्ही नेत्यांनी तो ठरवायचा आहे। त्यामुळे कोणी एकत्र येण्यानं शेवटी जी काही राजकीय सध्याच्या प्रक्रियेमध्ये जी वाटचाल सुरू आहे त्याच्यावर काय परिणाम होईल असं काही नाही। पण शरद पवार सोबत आल्यावर नाही, तो अधिकार त्याच्या संदर्भात माझा नाही आहे। त्यांनी येणारं बळ मिळेल नाही मिळेल, शेवटी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपघाताने मिळालेलं यश होतं त्यांना, त्यातून महाराष्ट्रात एक मोठी लाट तयार होईल आणि त्यांनी सगळे राजकीय आराखडे त्याच्यावर जे तयार केले, मला वाटतं महायुतीला जे नंतर विधानसभेत मिळालेलं यश आहे मला वाटतं त्याच्यामध्ये झालेला त्यांचा जो सपाटून पराभव आहे महाविकास आणि त्यांचासुद्धा, मला वाटतं परिस्थितीनंच त्यांना आता हा निर्णय घ्यायला क्रमप्राप्त ठरेल। त्यामुळे त्यांचं येण्याने महायुतीला काही फार फरक पडेल असं काही नाही आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे। शरद पवारांनी तुमचं वय काही लपून राहिलेलं नाही, तुम्ही भाजपमध्ये आहात सध्या, ते जर भाजप सोबत आलं तर भाजप बळकटच होईल। नाही, कसं आहे की त्यांच्या बाबतीमध्ये तर मी म्हटलं ना, लोकसभेमध्ये त्यांना मिळालं जे अपघातानं यश होतं आणि ते विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची ज्या पद्धतीने पिछाड झाली, जो काही दारुण पराभव झाला, त्यामुळे त्यांच्या येण्याने काही पक्षावर काही परिणाम होईल असं अजिबात नाही आहे। आता हे एक विनाकाराचं एक वलय निर्माण केलं जातं की त्यांच्यामुळे बळकटी मिळेल। मला वाटतं आता पक्ष उत्तम आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अमित भाईंच्या मार्गदर्शनानं आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे काम करतो आहे, सरकार काम करतो आहे, पक्ष मजबूत होतो आहे। मग वाटत नाही की आता ज्यांनी पक्ष फोडण्याचं काम केलं त्यांनी येऊन पक्षाला बळकटी मिळेल असं मला वाटत नाही। आणि तुमच्यासाठीचा म्हणजे अडचणीचा भाग असा की जी नगर लोकसभेची जागा आहे तिकडं लंके निवडून आलेली आहेत आणि सुजय विखेंचा पराभव झाला, शरद पवार सोबत आले तर मग कदाचित रनिंग जागा पुढच्या वेळेला नाही तर काही तो मला वाटतं एक असा हायपोथेटिकल प्रश्न आहे तो फार त्याच्यामध्ये। म्हणून म्हटलं ना की शेवटी पक्ष जो निर्णय घेतो, पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतो तो आपण निर्णय मान्य करायचा असतो। तुमचा विरोध नसेल शरद पवारांसोबत?
नाही, माझा प्रश्न आहे विरोधारी पाठिंब्याचा. शेवटी हरियाणे पक्ष सृष्टी करत असतात, पण आपण जे मगाशी म्हटलं त्यामुळे त्याने व्यक्तिगत येण्यानं पक्षाला फार मोठा फायदा होईल असं मला अजिबात वाटत नाही. आणखी एक चर्चा सुरू आहे. असं एकत्र की जर राज ठाकरे सोबत येत असेल तर 100 जागा शिंदे द्यायला तयार आहे. म्हणजे माहितीत आणखी एक नवीन पिढी महानगरपालिकेच्या निवडणुकीत आता ही चर्चा चालूच आहे. दोन्ही ठाकरे एकत्र येतील. आता ती चर्चा मागे पडली. आता शिंदे साहेबांनी राज ठाकरे एकत्र येतील, ती आता चर्चा सुरू आहे. आता 2 पवार एकत्र येतील. आता मला वाटतं सध्या एकत्रीकरणाची मोहीम सुरू आहे राज्यामध्ये असं दिसतं मला. सर, स्थानिक संस्थांच्या निवडणुका कशा घ्यायच्या याबाबतही संभ्रम आहे. म्हणजे न्यायालयानं जे निकालपत्र सांगितलं त्याप्रमाणे निवडणुका घ्या. त्यामुळं आता वॉर्डांची फेररचना करण्यास ती सुरुवात झालेली आहे आणि 40 दिवसाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे. तर होईल हे सगळं सध्या नाही, मान्य सर्वोच्च न्यायालयाने आता जो निर्णय दिलेला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला आता सरकारला पूर्ण मुभा मिळालेली आहे आणि आता जुन्याच आरक्षणाप्रमाणे त्या निवडणूक होणार आहे 22च्या. त्यामुळे काही त्याची पुनर्रचना करणं वगैरे काही फार त्यामुळं अशी काही अडचणीचा मुद्दा आहे असं मला अजिबात वाटत नाही. SCBCवरून पुन्हा एकदा प्रश्न एकदा सांगितलं की हे आरक्षण लवकरात लवकर लागू होण्यासाठी प्रयत्न करा. मात्र दुसऱ्या बाजूला जरंगे पाटील आहेत, ते म्हणतात की हे आरक्षण आम्हाला नको आहे, आम्हाला ओबीसीतूनच हवं आहे, ही त्यांनी भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे ते हे आरक्षण स्वीकारत नाहीत आणि सरकार मात्र ते आरक्षण देतं. त्यामुळे हे आंदोलनाचा जो तिढा आहे तो तसाच आहे. असं आहे की जरंगे पाटलांची एक भूमिका राहिलेली आहे, न्यायपालिकेची एक वेगळी भूमिका राहिलेली आहे. सरकार या सगळ्याचा समन्वय करत ECBCचा प्रश्न होता किंवा आपण इकॉनॉमिकली जो काही विकर सेक्शन आहे EWSचा जो मुद्दा आहे, या सगळ्या कुठंतरी त्यात बॅलन्स करत मूळ आपला समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका आहे. त्याला अनुसरूनच पाऊल उचलली जात आहे. मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने आता ज्या आदेश दिलेले आहेत, त्या सूचना केल्या आहेत मान्य सरणी चीफ जस्टिसनी, तर त्याच्या अनुसरून मला वाटतं मार्ग निघेल आणि शेवटी ही लढाई न्यायालयातच आता आपण गेलेली आहे. तो न्यायालय जो निर्णय देतो तो सगळ्यांनी मान्य करायचा आहे. मात्र 29 ऑगस्टला पुन्हा एकदा मुंबईमध्ये येणार आणि मुंबई जाम करणार वगैरे अशी काही घोषणा केली. या संदर्भात तुम्ही त्यांना भेटणार आहात का? तुमची त्यांच्या संदर्भातली काही भूमिका असणार? नाही, निश्चितच माहिती जरंगे पाटलांना या बाबतीमध्ये त्यांनी फार ताठर भूमिका घेणं आणि विनाकारण त्याच्यात न्यायालयाचं अवमान होणं आहे, ते आता सरकार ज्या पद्धतीने सकारात्मक पाऊल उचलतं आहे त्याला कुठंतरी मग सेटबॅक बसणं हे आरक्षणाच्या दृष्टीने योग्य होणार नाही. मी त्यांना स्वतः त्या पद्धतीची मी त्यांना भेटून विनंती करणार आहे. संभाजीनगरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात संजय शिरसाट पालकमंत्रीचं कार्यालय उघडलं आणि त्या ठिकाणी आता निवेदन स्वीकारले जाणार आहे. आता प्रश्न असा उपस्थित केला जातो की शासकीय ठिकाणी राजकीय कार्यालय कसं, आणि यापूर्वी देखील मुंबईत असं एकदा कार्यालय उघडलं तर टीका झाली होती, कार्य बंद करा. नाही, पालकमंत्री कार्यालय सुरू करण्यामध्ये काहीच चुकीचं नाही आहे, कारण पालकमंत्री ही एक व्यवस्था त्या जिल्ह्याच्या समन्वयकर्ता निर्माण केलेली आहे. त्यामुळे त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जर त्या ठिकाणी संपर्क कार्यालय सुरू करणं हे पालकमंत्री म्हणून सुरू करण्यात आलेले आहे, ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नाही सुरू केलेले. तुम्ही स्वतःसुद्धा अनेक वर्ष अनेक ठिकाणचं पालकमंत्री अशी कोणीच व्यवस्था तुम्ही म्हणा किंवा इतरांनी सुद्धा अशा स्वरूपाची व्यवस्था कोणीच केली नाही. याला धरून की तिथे त्यांचे कार्यकर्ते देखील असणारे निवेदन स्वीकारणार नाही, पालकमंत्री कार्यालय त्यांनी सुटका हरकत नाही, एखाद्या दुसऱ्या ठिकाणी काय हरकत नाही करायला, की ज्यामुळं ते जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करणं मग त्या प्रशासनावर येणारा ताण, येणाऱ्या त्या ठिकाणी लोकांची गर्दी, एक थोडा आहे मुद्दा आहे. पण आता मी सुद्धा नगरला जे पालकमंत्री कार्यालय सुरू केलं ते आमचं जुना जिल्हाधिकारी कार्यालय होतं, नवीन कार्यालय जिल्हाधिकारी इथं झाल्यामुळे तर जुना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माझं कार्यालय सुरू झालं आहे. त्यामुळे पण तिथं प्रशासनाचा काही तिथं फारसा असा संबंध येत नाही. आमचं सरकार लोकाभिमुख आहे, थेट जनतेशी संवाद करणं आमचं सरकार आहे. त्यामुळे नाही, आता खरं म्हणजे आपण जर मला विचारलं तर पालकमंत्री कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यामध्ये काहीच अवावं नाही आहे, याचं माझं मत आहे.